आता कुठेतरी मी परत त्या काळात जाते जेव्हा मी अशी असायचे, जी की आत्ता होती आहे पुन्हा तशी. तर स्वतःला एक परीस करा. म्हणजे परिसराच्या संपर्कात जे काही येईल ना त्याला ते सोनं करून सोडतं. परिसराच्या संपर्कात लोखंड जरी आलं तरी ते त्याला सोनं करून. एव्हरीवन नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या सखी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि कसे आहात सगळे मजेत ना? आणि मजेत आणि स्वस्त तर राहिलंच पाहिजे, कारण दर गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात ते तर तुम्हाला पाहायचेच असतात. तर आपल्या चॅनलवर दर गुरुवारी आणि रविवारी हेल्थ, ब्युटी अँड लाईफस्टाईल देन लाईफस्टाईल ब्लॉग्स, रेसिपीज, कुकिंग टिप्स अँड हेल्थ केअर अँड बेबी केअर देन प्रेग्नन्सी टिप्स या संदर्भातील जे काही व्हिडिओ अपलोड केले जातात ते पाहण्यासाठी पहिल्यांदा जे कोणी व्ह्यूअर्स आपल्या चॅनलला व्हिजिट करत आहेत त्यांनी पहिले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, देन लाईक करा आणि भरपूर शेअर करा, कारण हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर केले की त्यांनाही त्याबद्दल काही माहिती भेटेल. तर असेच आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. सो ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे ते क्लिक करायला विसरू नका, कारण दर गुरुवारी आणि रविवारी हेल्थ, ब्युटी, लाईफ अँड लाईफस्टाईल, किचन टिप्स अँड हेल्थ केअर, बेबी केअर अँड प्रेग्नन्सी टिप्स या संदर्भातील जे काही व्हिडिओ, देन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर भेटेल आणि तुम्ही सर्वात आधी माझे व्हिडिओ पाहू शकता. सो पहिल्यांदा त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की आठवणीने क्लिक करा. तर आजचा व्हिडिओ आपण लगेच स्टार्ट करूया. तर हॅलो फ्रेंड्स, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल असणार आहे आणि तुम्ही तो नक्की शेवटपर्यंत पहा. आय होप तुम्हाला यातून खूप सारा फायदा भेटणार आहे आणि त्याचबरोबर एक स्पिरिट आणि मोटिवेशन भेटणार आहे, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे की सक्सेसफुल होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत आणि स्वतःमध्ये कोणते बदल केले पाहिजेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. सो लगेच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आजचा व्हिडिओ आहे सक्सेसफुल होण्यासाठी आपण कोणते टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजेत आणि स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे स्वतःच्या सवयी कोणकोणत्या असल्या पाहिजेत जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर. पण पहिला तर आहे त्याच्यामध्ये की सक्सेसफुल व्हायचं आहे म्हणजे काय, की तुम्ही तुमचं एक एम निश्चित करायचं, एक ध्येय निश्चित करायचं आहे की जेणेकरून तुम्ही त्यानुसार तुमची वाटचाल करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमचं एम निश्चित कराल तेव्हा ते मिळवणं म्हणजे तुमचे सक्सेस असेल. तर त्यासाठी जे तुम्ही प्रयत्न कराल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटते सक्सेस होण्यासाठी कोणत्या गोष्टीत तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे त्यासाठी तुमचं ध्येय निश्चित होणं गरजेचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी म्हणजे की आपल्या सवयींच्या बाबतीत आपल्या सवयी पाहून. तर काय की एक तर आपल्याला एखादं एम असेल, आपलं गोल असेल, आपलं ध्येय असेल तर ते पूर्ण करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या ज्या सवयी आहेत त्यामध्ये बदल घडवून आणावे लागतात. त्यामुळे पहिलं टॉपिक मी घेतलेलं आहे आपल्या सवयी. तर सवयी कोणत्या, तर पहिली तर आपल्याला लवकर उठायची सवय असली पाहिजे. लवकर उठलं पाहिजे, कारण जेव्हा आपलं ध्येय, एम आणि गोल निश्चित असतात तेव्हा त्याच्यानुसार वाटचाल करण्यासाठी, त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी तयार असलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी आपण त्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. सो त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की लवकर उठलं पाहिजे. तर लवकर उठायसाठी लवकर झोपलं पाहिजे. ह्या सवयी आपल्याला अंगी बाळगल्या पाहिजेत, आपल्या अंगी उतरवल्या पाहिजेत. लवकर झोपणे, लवकर उठणे. तर आता झोपणे आणि उठणे याच्यामध्ये पण खूप सारी गंमत आहे की जेव्हा तुम्ही एक झोपणे आणि लवकर उठणे आणि झोपणे ही एक सवय झाली, परंतु दुसरी एक गोष्ट त्याच्याच रिलेटेड आहे की स्वप्न पाहणे. तर आता तुम्ही म्हणाल की एक ध्येय निश्चित केले, आम्ही गोल ठरवले, आमचं एम ठरवले आणि आता आम्हाला काय करायचं तर स्वप्न पाहायचं आहे. तर येस, स्वप्न पाहायचं आहे. तर स्वप्न ते कोणतं, जे तुमचं ध्येय आहे, तुमचं गोल आहे आणि तुमचं जे एम आहे ते म्हणजे तुमचं स्वप्न, जे तुम्ही नेहमी पाहायचं आहे की ते करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी मी कसे प्रयत्न करू शकतो, हे स्वप्न रंगवायचं आहे. तर दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वप्न पडली पाहिजेत. तर आता तुम्ही म्हणाल स्वप्न पडली पाहिजेत, एक तर लवकर झोपायचं आहे, लवकर उठायचं आहे आणि ह्या वेळात आम्ही स्वप्न कधी पाहणार. तर स्वप्न पाहिजे तर ही स्वप्न तुम्हाला झोपल्यानंतर नाही पाहिजे, झोपून पाहायचे नाही तर जागे असताना पाहिजे. स्वप्न ही दोन प्रकारची असतात, जी झोपण्यासाठी पाहिली जातात आणि जी तुम्हाला जागी करतात. झोपण्यानंतर पाहिली जातात आणि जी तुम्हाला झोपेतून जागी करतात. तर तुम्हाला झोपल्यानंतर स्वप्न पाहायचं नाही आहे, जागे असताना, पूर्ण शुद्धीत असताना स्वप्न पाहायचं. ते म्हणजे तुमचं एम, तुमचं ध्येय, तुमचं गोल अचीव केल्याचं स्वप्न. तर एक तर तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वप्न पाहायचं आहे.
ते म्हणजे तुमच्या ध्येयाचं, तुमच्या स्वप्नाचं, स्वप्नपूर्तीचं स्वप्न. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट आहे म्हणजे आपल्या सवयी. तर सवयीमध्ये ह्या 2 गोष्टी मला वाटते खूप इम्पॉर्टंट आहेत, की लवकर झोपणे, लवकर उठणे. त्यानंतर तुमच्या आहाराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि कारण त्यामुळे तुम्ही हेल्दी आणि ॲक्टिव्ह राहाल. कारण तुमचं जर ध्येय तुम्हाला अचीव करायचं असेल, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तुमचं गोल अचीव करायचं असेल, तर त्यासाठी तुमची हेल्थ इज फर्स्ट. कारण तुम्ही जर शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तर तुम्ही मेंटली वर्क करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष द्यायचं आहे. आणि मी आधी सांगितलं झोपण्याची वेळ आणि पाळायची. झोप आणि आहार तुमचं शरीर तंदुरुस्त करतं, तुमचं शरीर कोणत्याही गोष्टीसाठी कार्यक्षम करतं. ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. हे झाले बेसिक, हे सगळं झालं बेसिक. तर आता ह्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर ते आपण पाहूया. इथून पुढचं खरंच खूप महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत पहा. तर नेक्स्ट म्हणजे बी पॉझिटिव्ह. मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही एखादं ध्येय, एखादं गोल, एखादं एम निश्चित केलं आहे, तर त्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात तर ते पॉझिटिव्ह विचार करून केले पाहिजे. तर बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह विचार करून म्हणजे काय, तर तुम्ही कोणतीही गोष्ट, बरेच वेळा काय होतं, आपण अशा गोष्टी निवडतो ज्या की अशक्य आहेत आणि पाहिलंच पाहिजे, स्वप्न असलंच पाहिजे. असं नाही की ते स्वप्न असं बघायचं आहे की ते पूर्ण म्हणजे इझीच पूर्ण झालं पाहिजे, असं काही नाही. याला काहीही बंधन नसतं. तुम्ही कोणतंही ध्येय, कोणतंही एम ठेवू शकता, जी की अचीव करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तर ते अवघडही असू शकतं आणि ह्यावेळी काय होतं की आपण पॉझिटिव्ह असतो आणि त्यानुसार प्रयत्न करत असतो, पण काही निगेटिव्ह लोकं आपल्या आजूबाजूला असणारेच, आपले नातेवाईक, फ्रेंड सर्कल, अशामध्ये काही निगेटिव्ह लोकं असतात जे की आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी भरत असतात. अरे हे काय तुझं स्वप्न आहे, हे काय तू ठरवलं आहे, तुला हे करायचं आहे, हे शक्य तरी आहे का, आणि आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये कुणी केलं नाही आणि तू काय करणार आहेस, आणि हे शक्य नाही, हे आपल्याला जमणार नाही, तुला तर शक्यच नाही. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी इकडून आणि ऐकायच्या आणि इकडून सोडून द्यायच्या आणि बी पॉझिटिव्ह. या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये राहूनसुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. म्हणजे ह्या निगेटिव्ह गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे. जे कोणी काही बोलेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे, तुमच्या एमकडे आणि तुमच्या स्वप्नाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण खरंच आहे, जसे आपण विचार करत जातो तसं आपल्याबरोबर घडत असतं. जर तुम्ही जसा विचार करा, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेलेल्या दिसून येईल. हे आपोआप घडत असतं. आणि तुम्ही जर निगेटिव्ह विचार करायला लागला तर गोष्टी तशाच घडत असतात. तर त्यामुळे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागला तर आपोआप तुमच्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी घडतील, पॉझिटिव्ह लोकं तुम्हाला भेटतील. त्यामुळे थोडेफार निगेटिव्ह लोकांचा, निगेटिव्ह विचारांचा तुम्हाला सामना करावा लागेल. पॉझिटिव्ह राहण्यासाठी दुसरी एक गोष्ट, एक छोटासा कानमंत्र आहे, तो तुम्ही नक्की लक्षात ठेवा. काय, तर कानावर आलेली गोष्ट मनावर घ्यायची नाही. कारण तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी पुढे वाटचाल करत असाल ना, तर तुमच्या बऱ्याच गोष्टी कानावर येतील, ज्या की तर काय की तुम्ही एखादी चांगली गोष्ट करत असाल, चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल, तर बऱ्याच गोष्टी तुमच्या कानावर येतील आणि ज्या की निगेटिव्ह असतील. आणि ह्या निगेटिव्ह गोष्टी इतक्या भरपूर असतात की आपल्याला विचार करणं खूप कठीण होऊन जातं. तर अशा वेळी हा कानमंत्र लक्षात ठेवायचा की प्रत्येक कानावर आलेली गोष्ट ही मनावर घ्यायची नाही आणि आपल्या गोष्टीत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. एकूण काय, तर निगेटिव्ह गोष्टींना पूर्णपणे फुल स्टॉप द्यायचा, त्याला आपल्याकडे नो एंट्री म्हणायचं आणि बी पॉझिटिव्ह राहायचं. तर लगेच आपण पुढे जाऊया. दुसरी गोष्ट म्हणजे की चांगल्या लोकांची संगत ठेवा. नेहमी आपल्याला लगेच कळतं काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर की ही लोकं आपल्याविषयी कसे बोलत आहेत, आपल्याला जी लोकं आपल्या स्वप्नासाठी, आपल्या ध्येयासाठी, ध्येयपूर्तीसाठी प्रोत्साहित करत आहेत, जे इन्स्पिरेट आणि मोटिवेट करतात, तर त्यांच्याशी जास्तीत जास्त कनेक्टेड राहा. आणि जे तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगतायत, तुमचे थॉट निगेटिव्ह करतायत, तुम्हाला खेचण्याचा मागे प्रयत्न करतायत, तुमच्या कॉन्फिडन्सला लो करतायत, तर अशा गोष्टींपासून आणि लोकांपासून तथास्तु राहा. त्यांना दूरूनच राम करा आणि त्यांना नो एंट्री म्हणून सांगा आणि तुम्ही चांगल्या लोकांची संगत करा. याने काय होईल की त्या लोकांचे अनुभव तुम्हाला भेटतील आणि त्यांच्या अनुभवांतून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकाल आणि पुढे जाल. आणि चांगल्या लोकांची संगत असल्यानंतर आपल्यासोबत चांगलंच घडतं. तर तुम्हाला त्या बाबतीत, तुमच्या स्वप्नाच्या पूर्ततेबाबतीत ते बरीच मदत तुम्हाला करू शकतात. तर नेहमी चांगल्या लोकांची संगत ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वाचन. इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हा घटक खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही वाचन केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हटलेलं आहे त्यांनी की वाचाल तर वाचाल. आणि ही खरंच गोष्ट आहे, ही गोष्ट रिअली खरी आहे. कारण ही गोष्ट मी अनुभवलेली आहे की जर तुम्ही वाचन केलं ना तरच तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात आणि त्यानुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला लागतात. वाचनामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की त्याच्यामधून तुमचे विचार टोटली चेंज होतात आणि तुम्ही त्यानुसार वागायला लागतात.
तर वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्हाला पुढे जायचं आहे, ज्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची आहे, सक्सेस मिळवायचं आहे, तर त्या संदर्भातील पुस्तकं, बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे. त्यातून तुम्हाला खूप सारं नॉलेज येईल. ॲक्च्युली ही गोष्ट मी पण माझा आत्ता जरी कॉलेजनंतर 5 ते 6 वर्षाचा, जवळजवळ आता 7 वर्षांचा गॅप होत आला आहे. माझं बाहेरच्या जगाशी काहीही कनेक्शन नाही आहे. घर आणि घरातल्या गोष्टी, कारण लग्नानंतर लगेच मुलं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वेळच भेटला नाही की करिअर ओरिएंटेड काय करायचं. पण मी वाचन थांबवलं नाही. त्यामुळे मी आत्ता सध्या, मला असं वाटतं, त्यामुळे मी आता सध्या बाहेरच्या जगाशी कनेक्टेड आहे. आम्हाला कळतं की बाहेर काय चालू आहे आणि काय आहे. सो वाचन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टीतली माहिती मिळवण्यासाठी. आणि हा गुण, हा जर तुम्हाला आवडत नसेल ना वाचन, तर तुम्ही हॉबी करा. वाचनामध्ये तुमची रुची निर्माण करा, म्हणजे तुम्हाला खूप फायदा होईल. तर वाचन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सक्सेससाठी. कारण वाचनाचे खूप फायदे आहेत. तुम्ही जर वाचन करण्याची सवय तुमच्या अंगी लावली तर आणि तरच तुम्हाला खूप सारं नॉलेज एक्स्ट्राचं मिळणार आहे. जे काही व्यावहारिक असेल, तुमच्या सक्सेस संदर्भात असेल, तुमच्या विषयाला धरून असेल, किंवा इतरही नॉलेज भरपूर तुम्हाला वाचन केल्यामुळेच मिळणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, वाचन तर तुम्ही केलं, पण त्याच्यानंतरचा जो माझा पॉईंट आहे, तो वाचनाचं अवलोकन आणि आचरण करणं गरजेचं आहे. तर तुम्ही जे काही वाचले ते तुम्हाला आचरणात आणणं पण गरजेचं आहे. की आपण बरेच वेळा वाचतो की तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आपल्या एखाद्या गोष्टीसाठी. तर नुसतं वाचून सोडून द्यायचं नाही, तर ते लक्षात ठेवायचं आहे, त्याचं आचरण करायचं आहे, त्याचं अवलोकन करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी वाचल्या, जे काही वाचले, त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे, ते तुम्ही आचरणात आणलं पाहिजे. ही एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर स्वतःचे मत व्यक्त करणे आणि इतरांना पटवून देणे. आता ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे, तर त्या क्षेत्रात तुम्ही एकटेच असणार आहात का? तर नाही. त्या क्षेत्रात तुमच्या आधी भरपूर जण गेलेले असणार आहेत, भरपूर जण असणार आहेत. तर तिथे कॉम्पिटिशन पण, आता सध्या बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे, तर तिथे कॉम्पिटिशनसुद्धा असणार आहे. परंतु तुम्हाला इतरांपेक्षा जर वेगळं तयार व्हायचं असेल, इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे. आणि ते नुसतं मांडता येऊन उपयोग नाही, ते तुम्हाला इतरांना पटवून देणं पण खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे की तुमचं जे मत आहे ते करेक्ट आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यावरती थोडाफार विचार करून केला जाऊ शकतो, असं पुढच्याला वाटलं पाहिजे. तर तुम्हाला एकतर स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे आणि ते पटवूनही देता आलं पाहिजे. नुसतं मत मांडून उपयोग नाही, तर ते इतरांना पटवून देणंसुद्धा गरजेचं आहे. इव्हन त्याची सुरुवात तुमची घरापासूनच होते. की तुम्ही एखादं क्षेत्र निवडले, तर ते तुम्हाला तुमच्या घरात, तुमच्या फॅमिलीला सांगता आलं पाहिजे की मी हे क्षेत्र निवडले, मला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, किंवा मला त्याच्यामध्ये काहीतरी पुढे करायचं आहे. हे झालं एकतर तुम्ही आधी मत मांडायला घाबरता, पण आता तुम्ही कॉन्फिडंट झालात, मत मांडलं. पण हे मत मांडून उपयोग नाही, तर तुमच्या तुमच्या फॅमिलीला हे पटलं पण पाहिजे आणि ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. त्यासाठी काय, तर तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. तुमचं क्षेत्र कसं बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते कसं बरोबर आहे, त्याच्यातून काय होणार आहे, हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते माहिती कुठून होणार आहे? जर तुम्ही वाचन केलं, त्या क्षेत्रातल्या संदर्भातल्या गोष्टी तुम्ही एकत्रित केल्या, त्याचं नॉलेज तुम्ही घेतलं, तर तुम्हाला माहिती पडणार आहे की तुमचं मत कसं बरोबर आहे, आणि तेव्हाच तुम्हाला ते इतरांना पटवून देता येणार आहे. तर एक तर स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे, आणि नेक्स्ट म्हणजे ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. त्यानंतर निडरपणा. जेव्हा तुम्ही तुमचं मत पटवून सांगताय, दुसऱ्यासमोर मांडताय, तर अगदी असं भित्र्या आवाजात नाही सांगितलं पाहिजे. तुम्हाला ते ठामपणे सांगता आलं पाहिजे, निडरपणा. आणि जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करता, एकतर तुम्हाला ते मांडताना निडरपणा, म्हणजे न घाबरता, का तुम्ही चुकीचं काही करतच नाही, तर तुम्हाला ते न घाबरता बोलता आलं पाहिजे. म्हणजे निडरपणा म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरच्या लोकांच्या संपर्कात याल, समाजात वावरत असाल, तेव्हा तुम्हाला तुमचं जे क्षेत्र आहे ते निडरपणे तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, एक्सपोज करता आलं पाहिजे. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, म्हणजे तुम्ही जर रस्त्याने चाललं तरी घाबरून अगदी सरळ एका रेषेत मान खाली घालून असं नाही पाहिजे. तुम्ही ताठ मानेने चाललं पाहिजे, आणि तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस मिळवणार आहात, तर त्याच्या जीवावर तुम्ही मान उंचावून चाललं पाहिजे, निडरपणे चाललं पाहिजे. भित्र्यासारखं वागून चालणार नाही, कारण बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे. त्यासाठी तुम्हाला हा गुण आलाच पाहिजे, तुमच्यामध्ये निडरपणा असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे लीडरशिप. तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये बरेच वेळा, तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, बरेच वेळा तुम्हाला अशा ऑपॉर्च्युनिटी येतात की तुम्हाला एका समूहाला काय म्हणतात त्याला,
समूहाला हँडल करायचं असतं किंवा मग एकच समूह घेऊन जायचं असतं. बरेच वेळा प्रत्येक ठिकाणी आपण एकटे, जरी इव्हन आपण एका ठिकाणी जॉब करत असतो एखाद्या ठिकाणी, किंवा आपण शाळेत कॉलेजामध्ये पण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण शिकत असतो किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेत असतो किंवा काय, तर तेव्हा आपण एकटे नसतो, आपल्यासोबत इतर जण असतात. तर त्या सगळ्यांचं लीडरशिप, त्या सगळ्यांचं नेतृत्व, लीडरशिप म्हणजे नेतृत्व करणं हा एक खूप मोठा घटक आहे. आणि हे झालं शाळा कॉलेजेसमध्ये, तिथे ते तात्पुरतं मर्यादित असतं. परंतु समाजात वावरताना, व्यावहारिक जीवनात वागताना जेव्हा आपल्याला सक्सेस पाहिजे, जनरली जेव्हा आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे तेव्हा आपल्यामध्ये एक लीडरशिप असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोणताही व्यवसाय करा, उद्योगधंदा करा, काहीही करा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला नेतृत्व हा गुण तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुमच्यामध्ये नेतृत्व गुण कौशल्य असेल तर तुम्ही इतर लोकांना हँडल करू शकता, त्यांचं नेतृत्व करू शकता, त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी देऊन तुम्ही मुक्त होऊन फक्त तुम्ही देखरेखीखाली तुमचा कारभार, तुमचा बिझनेस सांभाळू शकता. मग इव्हन ते कोणत्याही क्षेत्रात असलं तरी नेतृत्व हा गुण कंपल्सरी इम्पॉर्टंट आहे. मी पर्टिक्युलर एक क्षेत्रासाठी सक्सेसबाबत तुम्हाला सांगत नाही, मी ओव्हरऑल जनरली सांगते. त्यामुळे मी तुम्हाला हा पॉईंट सांगते की तुमच्यामध्ये नेतृत्व हा गुण, लीडरशिप हा गुण असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मॅनेजमेंट, मॅन पॉवर अँड ऑल. मॅनेजमेंट म्हणजे तुमच्यामध्ये मॅनेजमेंट पण असले पाहिजे. तुम्ही नुसतं नेतृत्व करून नेतृत्व केला, ह्याला ही ऑर्डर दिली, त्याला ती ऑर्डर दिली, चला तुम्ही हे करा ते करा, तर तसं होऊन चालत नाही. त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता तुम्ही जे काही करत आहात, व्यवसाय करा, नोकरी करा, नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागतं तुमच्या कामांचं. तुम्हाला एखादं वर्क दिलं आहे तर त्याचं मॅनेजमेंट करूनच तुम्ही काम करणार आहात. तर मॅनेजमेंट हा गुण खूप महत्त्वाचा आहे. आणि मॅनेजमेंटमध्ये मॅनपॉवर, जर तुम्ही तुमचा बिझनेस करत असाल तर त्यासाठी तुम्हाला मॅनपॉवर, तुमच्या हाताखाली जे लोक काम करतात तर त्या मॅनपॉवरला कंट्रोल करणं, मॅनेज करणं तुम्हाला आलं पाहिजे. आणि अँड ऑल म्हणजे अँड ऑल इतर काही गोष्टी असतात. तुमचा एखादा बिझनेस आहे तर त्यासाठी किती ॲसेट्स घेतलं पाहिजे, किती भांडवल पाहिजे, किती गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि किती माल घेतला पाहिजे, तो कसा घालवायचा, तो कसा विक्री करायचा, किंवा तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला जे टार्गेट दिले ते कसं अचीव करायचं, त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेड्यूल कसं करायचं, कुठलं काम आधी करायचं, कुठलं काम नंतर करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा गुण तुमच्यामध्ये असला पाहिजे. वेळेचं कामाचं नियोजन, मॅनेजमेंट दॅट्स कॉल नियोजन. तुम्हाला वेळेचं कामाचं सगळ्याचं नियोजन करता आलं पाहिजे. नेक्स्ट, बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नुसतं ज्ञान, नुसतं पुस्तकी ज्ञान आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्री आहेत, माझ्याकडं एवढं सगळे सर्टिफिकेट्स आहेत आणि मला काहीच कमी पडणार नाही, तर हा सगळा आविर्भाव आहे, हे सगळे डोक्यातली हवा आहे असं मला तर वाटतं. तर तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, सगळं ठीक आहे, तुमच्याकडे ज्ञान पण आहे, पण त्याचा वापर पण करणं गरजेचं आहे ना. नुसतंच तुमच्या कपाटामध्ये, तुमच्या डॉक्युमेंट्स फाईलमध्ये तुमची फाईल गच्च भरलेली आहे, एवढे सारे सर्टिफिकेट्स, एवढे सारे डिग्री, सगळं आहे, पण त्याचा वापर कोण करणार, तुम्हीच. तर त्यासाठी इज मोस्ट इम्पॉर्टंट ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर करणं पण गरजेचं आहे. तुम्ही मग नोकरी करा किंवा तुमच्या ध्येयासाठी प्रयत्नशील, जे कोणी कॉलेज गोईंग, स्कूल गोईंग स्टुडंट असतील त्यांना एक ध्येय अचीव करायचं असतं. तर त्यासाठी काय, तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय. नुसते प्रयत्न करून गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे जे एक्स्ट्राचं ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही, पुस्तकी ज्ञानाबरोबरच, शैक्षणिक ज्ञानाबरोबरच तुमच्याकडे जे व्यवहार ज्ञान आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी क्वालिटी असते, काहीतरी गुण असा असतो की जो त्याला वेगळं करत असतो, इतरांपेक्षा वेगळं बनवतो. तर त्या बुद्धीचा आणि त्या ज्ञानाचा वापर करा आणि त्यानुसार प्रयत्न करायला सुरुवात. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते नुसतं असून उपयोग नाही, त्याचा वापर पण करणं गरजेचं आहे. आणि असं कोणीतरी म्हटलं आहे की जर बुद्धीचा आणि मेंदूचा जर वापर केला नाही तर त्याला गंज पकडतो. तर जर तुम्ही एखादं सक्सेस मिळवायचं आहे आणि काय तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे, तर त्यासाठी तुमच्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, मी अजूनही सांगते, त्याचा वापर करणे आणि योग्य त्या ठिकाणी वापर करणे ते पण खूप गरजेचं आहे. नाहीतर माझ्याकडे नुसते सर्टिफिकेट्स आहेत, मी एवढं शिकलो आहे, माझं एवढं शिक्षण झालं आणि तुम्हाला लोकांशी बोलण्याची तमीज नाही आहे, लोकांशी बोलण्याची पद्धत माहीत नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. नुसतं शिक्षण आणि ज्ञान असणं याचा अर्थ हायफाय राहणं, हायफाय कपडे घालणं, हायफाय लूक असणं, हायफाय पर्सनॅलिटी असणं म्हणजे नाही. साधी राहणे आणि उच्च विचारसरणी हा गुण तुमच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. की तुम्ही शिकलाय हे तुमच्या वागण्यामधून आणि तुमच्या स्वभावामधून दिसणं गरजेचं आहे. हे तुमच्या बाह्य स्वरूपावरून दिसणं गरजेचं नाही आहे, त्याला कोणीही किंमत देत नाही. जितकं तुम्ही बाहेरून व्यवस्थित असतात तितका तुमचा स्वभाव आणि तुमचं आचरण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तरच तुमच्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा योग्य वापर होतोय आणि तुम्ही कुठेतरी सक्सेस होणार आहात हे तुम्हाला दिसून येईल. तर त्यासाठी काय की ज्ञानाचा आणि बुद्धीचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. आणि आपला शिक्षणाचा चुकीचा वापर करू नका. म्हणजे काय, तर आपण जास्त शिकलो आहे म्हणून
इतरांशी वागण्याची बोलण्याची आपल्याला पद्धतच माहीत नसावी असं होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कामे वेळेत करण्याची सवय असणे. तर कामे वेळेत करण्याची सवय म्हणजे काय, तर तुमचं जो काही प्लॅन आहे, तुमचं जे काही ध्येय आहे, तुमचं जे काही एम आहे, गोल आहे, तुमचं स्वप्न आहे, तर त्यासाठी तुम्ही काहीतरी आत्तापर्यंत आपण पाहिले जे पॉईंट त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट पॉईंट पाहिला म्हणजे काय, तर तुम्ही मॅनेजमेंट केले त्यासाठी कसं कसं काय काय करायचं. तर त्या मॅनेजमेंटनुसार काम करण्याची पण गरज आहे. नुसतं मॅनेजमेंट करून लिहून ठेवून उपयोग नाही. तर कामे वेळेत करणं गरजेचं आहे. कोणतं काम महत्त्वाचं, कोणतं काम आधी झालं पाहिजे, कोणतं नंतर केलं तर चालेल, असं नियोजन करून ते कामं वेळच्या वेळी करणं पण गरजेचं आहे. नुसती लांबणीवर टाकणं, आज करायचो तो कल कर, म्हणजे आज कल येतो करे तो कल कर, कल करेसो परसो आणि परसो करे तो तरसो, असं व्हायला नको. आज कल करेसो आज कर, आज करेसो अब कर, ह्या उपदेशावर चालणं गरजेचं आहे. तर आपण पाहिलं की कामे वेळेत करणे गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःला आणि स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. आता तुम्ही म्हणाल की आमचं रुटीन खूप हेक्टिक असतं, आमचं बिझी शेड्यूल असतं आणि ह्या सगळ्यातून आम्हाला काही वेळ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपल्या ध्येयासाठी, आपल्या गोलसाठी मग आम्हाला वेळ भेटत नाही, आम्हाला तो वेळ काढावा लागतो, असं एक्स्ट्रा अँड ऑल अँड ऑल. तर असं न करता तुम्हाला स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. स्वतःसाठी आणि तुमच्या ध्येयासाठी, तुमच्या स्वप्नासाठी, तुमच्या एमसाठी आणि तुमच्या गोलसाठी, तुमच्या कामासाठी तुम्हाला वेळ देता आला पाहिजे आणि तो देणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टींना प्राधान्य द्या, स्वतःला आणि स्वतःच्या कामाला. इतर गोष्टींबरोबरच त्या गोष्टींनासुद्धा प्राधान्य देणं गरजेचं आहे. इव्हन त्या गोष्टी आधी करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही ग्रेट सक्सेस मिळवू शकता. तर स्वतःला म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते करण्याला प्राधान्य द्या. नेक्स्ट म्हणजे तुमचं जे ठरलं आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्राधान्य देणं म्हणजे ते करणं गरजेचं आहे. ते आधी करणं गरजेचं आहे. इतर गोष्टीनंतर पण ती गोष्ट आधी. प्राधान्य म्हणजे काय, तर त्याला तुमच्या लिस्टमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते योग्यरीतीने करू शकता. तर तुमच्या कामाला आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही वेळ द्या. सर्व गोष्टींचा समतोल साधणे खूप गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, शक्यतो बॉईजचं नाही पण लेडीजचं काय होतं की घरातल्या इतर गोष्टी बऱ्याच असतात आणि बरेच इथं बरंच काही चाललेलं असतं. परंतु ह्या सगळ्यातून तुम्ही स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे काही तुम्हाला करायचं, जे काही अचीव करायचं त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. मग तो तुम्ही 24 तासात कधीही द्या, पण तो द्या. नेक्स्ट म्हणजे त्याला वेळ देऊन नुसतं चालणार नाही. तर आता तुम्ही म्हणाल की इतर गोष्टी, आता आपण कोणतं पाहतो की सर्व गोष्टीचा समतोल साधणे. तर त्यासाठी लेडीजसाठी हे खूप कठीण जातं आणि खूप अवघड होऊन बसतं की इतर गोष्टींबरोबर या गोष्टींना वेळ देणे. तर हे आलं पाहिजे. कठीण आहे, मतलब क्या बोलते हैं उसे, मुश्किल है पर नामुमकिन नाही. तर तसंच की शक्य आहे पण अशक्य आहे पण शक्यच नाही असं नाही. अशक्य तर आहे पण शक्यच नाही असं नाही. अगदीच अशक्य आहे असं नाही. कठीण आहे पण अशक्य नाही. अशक्य नाही म्हणायचं मला. कठीण आहे पण अशक्य नाही. मतलब मुश्किल है पर नामुमकिन नहीं है. इसीलिए तुम्हाला काय करायचं, सर्व गोष्टींचा समतोल साधायचा. तुमच्या इतर ज्या गोष्टी आहेत, तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, तुमचं हाऊसहोल्ड वर्क आहे, मुलांची जबाबदारी एक्स्ट्रा अँड एक्स्ट्रा, तर ह्या गोष्टी करून तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. तर मोस्ट ऑफ द आधी हिंदी मराठी सगळे हे होते. बरेचदा माझं असं होऊन जातं हिंदी लँग्वेज, कारण एकतर काय म्हणायचं त्याला, वक्तृत्व करण्याची सवय आहे आणि भाषणाच्या ओघात बऱ्याच लँग्वेज एकत्र होतात. तुम्हाला माहीतच असेल की माझं असं होतं, स्पीच करताना बऱ्याच गोष्टी एकत्र होतात. हिंदी, इंग्लिश, ते आपल्याला भाषेचं बंधन नसतं, त्या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन जातात. तर आता कुठेतरी मी परत त्या काळात जाते जेव्हा मी अशी असायचे, जी की आत्ता होती आहे पुन्हा तशी. तर एक्स्ट्रा थोडासा गमतीचा वाटतो. तर पुढे जाऊया. काय की मॅनेजमेंट ही गोष्ट आपण आधी पाहिली, हा टॉपिक आपण पाहिला. तर ह्यासाठी सर्व गोष्टींचं समतोल साधण्यासाठी स्पेशली लेडीजला हा मॅनेजमेंट हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप फायद्याचा ठरेल की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करा. टाईम, वेळेचं, त्यानंतर मुलांना किती वेळ द्यायचं, कुठे वेळ द्यायचा, म्हणजे हे सगळं. आणि ह्याच्यातून कुठेतरी थोडासा वेळ तुमच्या गोष्टीसाठी काढा, तुमच्या स्वतःसाठी काढा. आणि ॲक्च्युली मी पण आता तसंच करते, कुठेतरी शोधते की कुठे मला वेळ भेटेल, कुठे वेळ भेटेल, आणि अशा पद्धतीने मी वेळ काढते. मग अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तो कुठे का भेटेना तिथे तो वेळ काढायचा आणि मग सगळं काही करायचं. तर या गोष्टींचा समतोल साधता आला पाहिजे. मग आणखीन सोप्या भाषेत म्हणजे बॅलन्स करता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना. आणि ते थोडं अवघड आहे, पण कठीण आहे, अवघड आहे, पण अशक्य आहे असं काही नाही आहे. तर ते करू शकता तुम्ही. ट्राय करा आणि बघा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे कारणे आणि परिणाम.
हा जरा सिन्सिअर पॉईंट आहे. म्हणजे काय, तर तुम्ही जे तुमचं ध्येय निश्चित केलं आहे, तुमचं गोल, तुमचं एम, तर हे तुम्ही जेव्हा सगळं फॅमिलीला यायला सांगितलं सगळं झालं. पण जेव्हा तुम्ही त्याच्यानुसार प्रयत्न करायला सुरुवात केली, तर ह्याच्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे, की ह्याच्यामध्ये जर आपण सक्सेस झालोच पाहिजे. हां, हां. हे पॉझिटिव्ह आपण आधी सांगितलं. परंतु कुठेतरी असं काहीतरी कमी पडलं आणि तुम्हाला जरी अपयश आलं, तरी असं झालं तर आणि तसं झालं तर, ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्याचे जे काही परिणाम होतील त्या परिणामांसाठी तुम्हाला तयार असणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, की अचानक जरी काही घडलं, काही परिस्थिती निर्माण झाली किंवा मग काही अडचण निर्माण झाली, तर तुमच्याकडे त्याचं सोल्युशन आधी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीतून इझिली रिवाईव्ह होऊ शकता, तुम्ही इझिली त्याच्यातून सर्वाईव्ह होऊ शकता आणि त्याच्यातून इझिली बाहेर पडू शकता. तर त्यासाठी तुम्ही जी कोणती गोष्ट ठरवत आहात, तर त्याच्या आधी कारणांचा आणि परिणामांचा, म्हणजे कारणे म्हणजे हेच, की तुम्हाला फॅमिलीमधून वेळ भेटणार नाही किंवा अँड अशी बरीच कारणे तुम्ही देऊ शकता. परंतु ती कारणे बाजूला ठेवून तुम्ही ती गोष्ट केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील, चांगले वाईट दोन्ही परिणामांचा तुम्ही विचार करणं, ही एक गोष्ट झाली. कारणे आणि परिणाम यांचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, चांगल्या वाईट परिणामांसाठी तयार व त्यावर पर्याय असणे. मी तुम्हाला आता ह्या बोलण्याच्या ओघात मी आधीच सांगून गेली कारणे परिणामामध्ये, की चांगल्या आणि वाईट गोष्टींचा, म्हणजे तुम्ही जी गोष्ट करत आहात त्याच्यामध्ये काही चांगलं पण घडणार आहे आणि काही लोकांच्या दृष्टीने वाईट तर घडणारच नाही, आपण चांगलं करणार म्हटल्यावर चांगलंच घडणार. परंतु प्रत्येकाचा, आणि ही एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. त्यामुळे काही लोक त्याला चांगलंही म्हणणार आहेत आणि काही वाईटही म्हणणार आहेत. तर त्यानुसार, किंवा तुम्ही एखादा बिझनेस करताय तर त्याच्यामध्ये नफा होऊ शकतो, कधी तोटाही होऊ शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टी, जेव्हा नफा होईल तेव्हा त्याचे परिणाम वेगळे असणार आहेत, तोटा होईल तेव्हा त्याचे परिणाम वेगळे असणार आहेत. तर ह्या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला बॅलन्स करता आल्या पाहिजेत. आणि वाईट परिणाम झाला किंवा चांगला परिणाम झाला तरी त्यामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला हँडल करणं तुम्हाला आलं पाहिजे, ते स्किल तुम्हाला अवगत झालं पाहिजे. त्यासाठी काय, तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टींचा आधी विचार केला पाहिजे आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीवरती आपण कशा प्रकारे सोल्युशन काढू शकतो ह्याचा विचार तुम्ही आधी केलेला पाहिजे. म्हणजे जरी अचानक कोइन्सिडन्सली काही गोष्टी घडल्या तर त्यामध्ये तुम्ही आधी तयार असेल आणि तुमच्याकडे आधी त्याचं सोल्युशन तयार असेल. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे, ही तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कष्ट करण्याची तयारी. हे तर कुठेच नाही आहे, सक्सेस हे कुठेच तुम्हाला विदाऊट स्ट्रगल भेटणारच नाही आहे. तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे आणि हे 100 मी म्हणजे 200% गरजेचं आहे. कारण कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही तुमच्या हातापायांची, तुमच्या मेंदवाची, डोक्याची हालचालच जर केली नाही तर तुम्हाला काही भेटणारच नाही. तर त्यामुळे कष्ट करण्याची तयारी असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं ध्येय निश्चित केले, ते लिहून ठेवलं तर असं होत नाही ना पूर्ण. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न पण केले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अंगी बांधल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत, अंगी उतरवल्या पाहिजेत आणि थोडाफार स्वतःला स्ट्रगल करण्याची सवय लागली पाहिजे आणि कष्टाची सवय लावली पाहिजे. कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, इव्हन घरात जरी बसला, काही जरी करायचं म्हटलं तरी कष्ट हे करावेच लागणार आहेत. तरच तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. तर हे मला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत आहे. कारण सगळ्यांनाच माहिती, कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी कष्टही करावेच लागणार आहे. स्ट्रगल हा आहेच. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे जिद्द इज मोस्ट इम्पॉर्टंट. ॲक्च्युली मी प्रत्येक पॉईंटला मोस्ट इम्पॉर्टंट बोलते आणि कारण हे खरंच इम्पॉर्टंटच आहे. प्रत्येक पॉईंट हा प्रत्येकाची एक वेगळीच रचना आहे, त्या प्रत्येकाचं एक वेगळंच महत्त्व आहे, त्याची वेगळीच व्हॅल्यू आहे. त्यामुळे सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर आत्ताचा जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे जिद्द चिकाटी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं तुम्ही ठरवलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि एखादी वेळी अचानक काही परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्हाला थोड्याफार बाबतीत काही ठिकाणी अपयश आलं तर त्यांनी खचून जाणं आणि हार मांडणं हे योग्य नाही. तर जिद्दीने तिथं उभं राहायला पाहिजे. तुमची जिद्द आहे, तुमचा अट्टहास आहे, तर तो तुम्ही कायम ठेवला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीला मिळवण्याची जी जिद्द आहे ती कंटिन्युअस असणे गरजेचं आहे. तरच तुम्ही ती गोष्ट मिळवू शकता. तर त्यामुळे जिद्द ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्या कामाशी व स्वतःशी प्रामाणिक असणे गरजेचं आहे. काय, तर तुम्ही एखादं ध्येय निश्चित केले, गोल निश्चित केले, तुमचं स्वप्न तुम्ही पाहिलंय, ते तुम्हाला पूर्णही करायचं आहे, तुम्ही त्यासाठी स्ट्रगलही करताय, पण तुम्ही प्रयत्नही करताय, पण काय, तर तुम्ही बघायचं की तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करताय का फक्त दिखावा करताय, की तुम्ही स्वतःलाच फसवताय, की तुमच्या स्वप्नाला फसवताय. म्हणजे बरेच वेळा असं काय होतं की आपण म्हणतो की मी खूप प्रयत्न करतोय, मी त्यासाठी तोंडात प्रयत्न करतो, दिवस रात्र प्रयत्न करतो, पण कसं फक्त जगाला दाखवण्यासाठी. तर तो प्रयत्न जर फक्त जगाला दाखवण्यासाठी, इतरांना, आईवडिलांना, इतरांना दाखवण्यासाठी जर असेल, फक्त त्यासाठी जर असेल, तर तो मला वाटते फेक आहे. तो प्रामाणिक प्रयत्न नाही. प्रामाणिक प्रयत्न तुम्ही केव्हा करा, जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक करा. कारण जरी तुम्ही त्याच्यामध्ये
थोडीफार जरी गल्लत केली तर ते तुम्हाला माहीत असणार आहे की बाबा मी हे प्रामाणिकपणे करत नाही आहे, कारण जेवढा वेळ द्यायचा तेवढा वेळ मी देत नाही आहे. किंवा म्हणजे आता इव्हन एखादी परीक्षाच मी उदाहरण देते, परीक्षेच्या बाबतीत आपण अभ्यास करत असतो, आई-वडिलांना सांगतात मुलं की मी अभ्यास करतो. तर अभ्यास करताना ते पुस्तक तर उघडं असतं, आतमध्ये एकतर मोबाईलमध्ये गेम चालू असतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलं तरी गाईड्स किंवा तुमचं काय असेल ज्याच्यातून तुम्ही अभ्यास करा, त्याच्या आतमध्ये दुसरंच कुठलं तरी गाण्यांचं पुस्तक असतं किंवा गोष्टींचं पुस्तक असतं, ॲट ऑल कुठल्याही गोष्टी असतात जे की तुम्ही पाहत असतात. पण बाहेरून बघणाऱ्याला काय वाटतं, हा बाबा अभ्यास चाललाय, आणि आतमध्ये तुम्ही काय करताय तर भलतंच काहीतरी. तर ह्याचा अर्थ तुम्ही कुणाला फसवताय? इतरांना नाही, तुम्ही स्वतःला फसवताय. त्यांना तर माहिती आहे की तुम्ही अभ्यास करताय, पण फसवताय कुणाला? स्वतःला. काय की मी अभ्यास करतोय हे तुम्ही फक्त दाखवताय आणि त्याचा परिणाम तुम्हालाच भोगायचा आहे, त्यांना नाही. तर हे प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला प्रामाणिक करणे गरजेचं आहे. म्हणजे करताय ते 100% करा, तर तुम्हाला त्यातलं 70% फळ भेटणार आहे. आणि हा फॉर्म्युला खरंच वर्क करतो. माझ्या बाबतीत मला अनुभव आहे. जेव्हा परीक्षा असते, एक्झाम असते, त्याच्यामध्ये मुलं जेव्हा 90% ची तयारी करतात ना, मला 90% पाहिजे आणि मला 90% 90% मिळवायचेच आहेत. तर तेव्हा ते कुठेतरी 60%च्या वर येत असतात. 60% त्यांना पडत असतात. तर तुम्हाला जर 99% मिळवायचे असतील तर तुम्हाला 200%चा अभ्यास करणं गरजेचं आहे. 200, 100, 100हून जास्त. म्हणजे तुम्ही जेव्हा मोठं टार्गेट ठेवाल ना, तर कुठे तुम्ही त्याच्या आसपास येत असता. तर त्यासाठी काय, तर प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सक्सेस होऊ शकता नक्कीच. तर बघा की आपल्या स्वप्नाशी आणि कामाशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. इव्हन स्वतःशी सुद्धा खोटं नाही बोलायचं. कारण तुम्ही किती कुणाला फसवाल, तर स्वतःला तुम्ही फसवू शकत नाही. तुम्हाला स्वतःला माहीत असणार आहे की तुम्ही किती प्रामाणिक प्रयत्न करताय. तर त्यामुळे प्रयत्न हे प्रामाणिक असतील तर तुम्हाला नक्कीच त्याचं यश आणि त्याचं फळ मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे संयम. तर तुम्ही म्हणाल मी एवढं सगळं मॅनेजमेंट केलं, मी एवढा सगळा त्याग केला, कॉम्प्रोमाइज केलं, सगळं केलं आणि मला यशच मिळत नाही आहे. मग ती अधीरता आहे नुसती तुमच्यात, तर असं होऊन चालणार नाही. तर त्या गोष्टीला तेवढा काळ घेत जाणं पण गरजेचं आहे. मी आज प्रयत्न केले की तुम्हाला लगेच उद्या सक्सेस भेटले असं होणार नाही. तेवढा संयम तुमच्यात असणं गरजेचं आहे, तेवढं पेशन्स असणं तुमच्यामध्ये गरजेचं आहे. किती वेळ येईपर्यंत तुम्हाला तग धरून बसायचं आहे, थांबायचं आहे, तुमचा संयम कायम ठेवायचा आहे, तुमचे पेशन्स ठेवायचे आहेत. तर ही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीसाठी, इव्हन लाईफमध्ये जगण्यासाठी सुद्धा, व्यावहारिक राहण्यासाठी सुद्धा किंवा साधं सरळ राहण्यासाठी सुद्धा संयम हा गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जरी प्रोफेशनल नसाल, तुम्ही नॉर्मल जरी असाल, प्रोफेशनलवर काही नसाल करत, तरी संयम हा खूप महत्त्वाचा. नेक्स्ट पॉईंट आहे नम्रता. तर तुमच्यामध्ये नम्रता ही असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर कसं की इतरांशी नम्रपणे वागणं गरजेचं आहे. तर तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, ज्या क्षेत्रामध्ये आहात, तिथे काय होतं, तुमच्यापेक्षा उच्च स्तरावर असणारे लोक असणार आहेत, तुमच्या आधी सक्सेस मिळवलेले लोक असतात. तर त्यांच्याशी बिहेवियर करताना, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेताना तुम्ही एकदम रूडली बोलून चालणार नाही. तिथे तुम्हाला नम्रपणेच वागावं लागणार आहे. आणि इव्हन स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर लाईफमध्ये जनरली बिहेव करताना किंवा सोशली आपण जेव्हा लोकांशी कनेक्टेड होतो, तर त्यावेळेससुद्धा आपल्यामध्ये नम्रपणा असणं गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मग तुमच्या घरी राजा का असाल, पण समोरच्याच्या समोर तुम्ही मान खाली ज्याला त्याला ज्याचा त्याचा मान देणं गरजेचं आहे. नम्रपणा हा खूप मोठा आहे आणि नम्रतेने बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळू शकतात. फक्त आपला इगो बाजूला ठेवायचा, ॲटिट्यूड बाजूला ठेवायचा आणि नम्रपणे वागायचं. तुम्ही इतरांशी नम्रपणे वागलात तर आपोआप तुमचा स्वभाव हा गोड होऊन जाणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातून बेनिफिट मिळणार आहे. कारण बघणारा म्हणणार आहे, अरे हा किती सौम्य आहे आणि किती नम्र आहे, आणि त्याला तुम्हाला आपोआप लोक मदत करायला लागतील. तर नम्रता हा गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे सहनशीलता. सहनशीलता पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बरेचदा काय होतं की आपण एखादी गोष्ट ठरवतो करायची आणि त्या गोष्टीने करतही असतो प्रयत्न, पण बरेचसे असे मी तुम्हाला सांगितले की आजूबाजूला असणारे आपले निगेटिव्हिटी निर्माण करणारे लोक आपले जास्त कोणी लांबचे नसतात, जे आपल्या जवळचे असतात त्यांनाच लय पडलेले असते. बाहेरच्यांना काही फरक पडत नसतो, जे कोणी आपल्याला अननोन असतात, ओळखत नसतात, तर जवळचेच असतात. तर काय, तर ते आपल्याला सतत काहीतरी निगेटिव्ह गोष्टी सांगत असतात, आपल्या गोष्टींमध्ये चुका काढत असतात. तर एक पॉईंट असा येतो की आपल्याला ते ऐकून ऐकून आपण पकून जातो, म्हणजे आपल्याला ते सहनच होत नाही.
बास आता मी आता सगळ्यांना उत्तर देणार आहे की मी असं नाही मी तसं तर सगळ्यांना उत्तर देत बसणार आहात का तुम्ही? प्रत्येकाला कोणाला किती सांगणार? तर त्यामुळे सहनशीलता असली पाहिजे. करा, सहन करा, काही फरक पडत नाही आहे. जेव्हा तुम्ही ह्याच्यातून पार होणार आहात ना, तेव्हा त्यांना सगळ्यांना आपोआप कळणार आहे की त्याचा परिणाम काय असणार आहे. तर त्यामुळे सहनशीलता ही कुठे ना कुठे असणे गरजेचंच आहे. कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टप्प्यांवरती तुम्हाला काहीतरी फेस करावे लागणार आहे आणि ते सहन करण्याची, ते पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सहनशीलता हा गुण तुमच्यामध्ये असणे खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे दृष्टिकोन. तर दृष्टिकोन म्हणजे काय? तर ॲटिट्यूड. तर प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड हा वेगवेगळा असतो. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही ज्या दृष्टिकोनाने पाहताय ज्या गोष्टीकडे, त्या गोष्टीकडे समोरचाही तसाच पाहिजे असं नाही. प्रत्येकाचं विचार, आचार हे वेगळे असतात. तसंच प्रत्येकाचा दृष्टिकोनही वेगळा असतो. आता तुम्ही जर समजून म्हटलं एक अर्धा भरलेला ग्लास जर तुम्ही घेतला, तर तो तुमच्या दृष्टीने तो अर्धा भरलेला असेल, तर समोरच्याच्या दृष्टीने तो अर्धा रिकामाही असू शकतो. तर असं असतं की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की इतरांचा जो दृष्टिकोन असेल ना एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, तर तुमचा हा दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे. आता माझे जवळजवळ सगळे पॉईंट क्लिअर करून झालेले आहेत. तर आता मी थोडंसं जनरली तुम्हाला एक्सप्लेन करते. थोडंसं काहीतरी मला वाटतं जे एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे, तर ते मी तुम्हाला आता देणार आहे की तर आपला ॲटिट्यूड पण महत्त्वाचा आहे. आणि कसं आहे की तुम्हाला गर्दीसोबत चालू नका. गर्दीसोबत चालायला लागलात तर काय पण त्या गर्दीत तुम्ही कुठे हरवून जाल कळणार नाही. आता एखाद्या गर्दीबरोबर आपण चालत असू तर आपल्याला सुद्धा आपली माणसं ओळखणं खूप कठीण जातं त्या गर्दीमध्ये. तर काय करा, तुमचं वेगळेपण निर्माण करा. तर ते कसं? तर तुमचा दृष्टिकोन ह्याच्यातूनच निर्माण होतो, दृष्टिकोनातून. इतरांचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असेल त्यापेक्षा तुमचा दृष्टिकोन हा वेगळा असला पाहिजे. आणि गर्दीबरोबर न जाता तो तुम्हाला गर्दीचा वेगळा होतो. म्हणजे काय? तर इतरांसारखे विचार ठेवण्यापेक्षा इतरांपेक्षा थोडे वेगळे विचार असले तर तुम्ही आपोआप गर्दीपेक्षा वेगळे होता. आणि जेव्हा तुम्ही गर्दीपेक्षा वेगळे होता तेव्हा नजर ही फक्त तुमच्यावरच असते. आणि जेव्हा तुम्ही गर्दीत असता तेव्हा तुम्हाला कोणी असं शोधत बसणार नाही आहे, कारण बाहेर खूप कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळं स्वतःला करता आलं पाहिजे की तुम्ही गर्दीत हरवून न जाता स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करा आणि स्वतःचा दृष्टिकोन असा निर्माण करा की तुम्ही गर्दीपेक्षा वेगळे दिसला पाहिजे. तुम्ही जरी गर्दीत उभे राहिला तरी प्रत्येकाची नजर ही तुमच्यावर गेली पाहिजे आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की अरे हां, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, ह्याला बाजूला घ्या. आणि पहिले तुमचा विचार केला जाऊ शकतो. तर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी कुठल्याही गोष्टीसाठी तयार राहा. कुठलीही गोष्ट करण्यासाठी तयार राहा. अभ्यासवृत्ती ठेवा. नेहमी शेवटपर्यंत शिकण्याची तयारी ठेवा. माणूस शेवटपर्यंत काही ना काही शिकत असतो. त्याचं शिक्षण कधीही थांबलेलं नसतं. शाळा कॉलेजेस झालं म्हणजे शिक्षण थांबलं असं होत नाही. प्रत्येक टप्प्यावर आपण काहीतरी नवीन शिकत असतो आणि ते शिकण्याची तयारी आपल्यामध्ये असली गरजेचं आहे. काहीतरी नवीन शिकण्याची ऊर्जा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तयारही असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे गर्दीपेक्षा एकतर वेगळं व्हा आणि जे काही आपल्याकडे ज्ञान आहे ते इतरांना देण्याची सुद्धा आपल्याकडे एक गुण असला पाहिजे. कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हे एकदम खरं आहे. आज जर मी तुमच्यासोबत एवढे सगळे डिस्कस करते एवढे सगळे पॉईंटवरती डिस्कशन करते, जे माझ्याकडे ज्ञान आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते, तर माझ्या ज्ञानातही भर होते. तर काही वेळा मी जितकं लिहून ठेवले तितकंच मी बोलते असं नाही. माझ्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये काही वेळा खूप सारे बदल होत आहेत. काही शब्द वेगळे येतात, नवीन शब्द ॲड होतात, नवीन गोष्टी, नवीन वाक्यरचना ॲड होते आणि त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते. म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हे खरं आहे. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना ते दुसऱ्याला दिल्याने तुमचं काही कमी होणार नाही. जसे काही तुमच्याकडे 10 रुपये, तुम्ही दुसऱ्याला जर 5 रुपये दिले तर तुमच्याकडचे 5 रुपये कमी होणार आहे. परंतु ज्ञान हा असा संपत्तीचा ठेवा आहे, तुम्ही तो जितका वाटाल तितका तुमच्याकडे तो वाढतच जाणार आहे. तर त्यामुळे स्वतःकडचं ज्ञान हे दुसऱ्याला देणं पण गरजेचं आहे. आणि नेक्स्ट म्हणजे तुम्ही तुमचं ज्ञान दुसऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप सारे बदल होतात हे तुम्हाला म्हणजे दिसून येईल आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो हे सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि ते सगळं झाल्यानंतर जो काही इफेक्ट होतो ना तो इतका भारी असतो ना, तेव्हा आपल्याला इतकं भारी वाटतं की अरे हां, मी माझ्याकडचं नॉलेज त्याच्यासोबत शेअर केलं आणि त्याचा काहीतरी फायदा झाला. तर हे खूप भारी. माझ्यासोबत असं बरेचदा घडलेलं की मला ही सवय आहे लेक्चर देण्याची. तर एकतर मी तुम्हाला काय सांगते, आजचा जर व्हिडिओ तुम्ही लेक्चर म्हणून पाहणार असाल तर मला म्हणायचं आहे तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. आणि कारण लेक्चर म्हणून जर तुम्ही पाहणार असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. कारण लेक्चरचा एक वेगळाच आपल्या डोक्यामध्ये काय म्हणतात त्याला थॉट आहे आणि एक वेगळीच आपली कल्पना असते. तर लेक्चर म्हणून जे कोणी व्हिडिओला पाहणार असतील तर त्याचा काही अर्थ होणार नाही. कारण हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, ह्यातून तुम्हाला काहीतरी घेण्यासाठी क्युरिओसिटी म्हणून जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून काहीतरी घ्याल असं मला तरी वाटतं. आणि मी तुम्हाला सांगणार होते की माझा एक एक्सपिरियन्स की माझ्या संपर्कात हा माझ्यामध्ये गुण असल्यामुळे बोलण्याचा, वक्तृत्वाचा आणि स्वतःकडे जे काही असलेलं एक्सप्रेस करण्याचा, तर त्यामुळे बऱ्याच जणांना खूप फायदा
झालेला आहे माझ्या सानिध्यात. म्हणजे माझ्या भाच्या वगैरे होत्या त्या, म्हणजे त्यांना खूप आवडायचं मी जे काही बोलायचे आणि त्याला त्यांच्या एज्युकेशनल लाईफमध्ये त्यांना खूप फायदा झालेला आहे. त्यांनी स्वतः बोलूनही दाखवले. आणि इव्हन मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की म्हणजे माझ्या लाईफमध्ये माझ्याबरोबर सुद्धा लग्नानंतर सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ॲक्च्युली हे मी आज पहिल्यांदा शेअर करते यूट्यूबवरती सुद्धा आणि इव्हन सगळ्यांसोबत. इतर मी अजून कधी हे शेअर केलेलं नाही. तर काय तर म्हणजे आमचं गावाकडे घर असल्यामुळे तिथलं आजूबाजूचं वातावरण हे खूप एकटिक होतं आणि तिथल्या लोकांची मानसिकता म्हणजे आमच्या घरात इव्हन आम्ही सगळे शिकलेले आहोत. माझ्या नंदा वगैरे सगळे ग्रॅज्युएट आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. परंतु बाहेरचं आजूबाजूचं जे वातावरण होतं त्याचं खूप सारं गोदरेशन असायचं सगळ्यांवरती, खूप सारं डिप्रेशन असायचं. त्यामुळे काहीतरी नवीन करणं हे खूप अवघड वाटायचं त्यांना आणि त्यातून बाहेर पडून आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करणं असं विचार ते करत नव्हते आधी. आणि जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर मी सुद्धा ग्रॅज्युएट आहे. तर माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या घरी माझ्या नंदा होत्या तिघीजणी. एकीचं तर लग्न झालेलं होतं ऑलरेडी आणि दोघी होत्या आणि अजूनही आहे. एकीचं लग्न झालं, एक त्या आहेत आणखी. तर त्यांचं ज्यांचं लग्न झालं तर त्या माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या म्हणजे माझ्यासोबतच शिकलेल्या आहेत. पण त्यांचं बी.कॉम झालं, माझं BA झालं. तर काय माझ्या आधी त्यांचं B.Com कंप्लीट झालेलं आणि त्या घरी होत्या आणि त्या काही जॉब वगैरे करत नव्हत्या. पण लग्न आणि ते आजूबाजूचं म्हणजे वातावरणच तसं होतं. घरात त्यामुळे ती चर्चा पण व्हायची नाही की जॉबसाठी ट्राय करायचं आहे किंवा बघायचं. तर काय व्हायचं तो विषयच नव्हता काय. आणि माझ्या लग्नानंतर काय झालं, माझ्या घरचं वातावरण म्हणजे मी घरचं म्हणण्यापेक्षा माझं जास्त करून बाहेर वावर असायचा आणि बाहेरच्या गोष्टी असंच एज्युकेशनल हे सगळ्या बाबतीत व्हायचं. तर तसं तिथं होत नव्हतं आमची चर्चा वगैरे आणि हळूहळू मी विषय काढायचे. माझ्या ती सवय असल्यामुळे म्हणतात ना आपल्या अंगात एक किडा असतो तो आपल्याला काही गप्प बसू देत नाही. तशाच बाबतीत होतं माझं की माझं ह्या बाबतीत खूप मोठं हे असल्यामुळे ना ती मला कुठंतरी हे व्हायचं की अरे एवढं शिक्षण करून आपण घरात बसायचं. म्हणजे एकतर गरज नव्हतीच असंही नाही आणि गरज होतीच असंही नाही. परंतु स्वतःसाठी काहीतरी करावं असं मलाही वाटायचं की त्यांनी काहीतरी केलं पाहिजे की त्यांना बाहेरच्या जगाचा अनुभव येईल, एक्सपिरियन्स येईल. तर त्यामुळे मी सतत विषय काढायचे की आता एवढं शिक्षण करून घरी कसं बसायचं, काहीतरी करा, काहीतरी बघूया, आपण जॉब करूया. तर मला तर वर्षभर काही म्हणजे हे सगळं चेंज करण्यात 1 वर्ष गेलं. सतत असा विषय काढून त्यांचं माइंड मी चेंज करत गेली. कारण मला आधी त्यांना चेंज करणं गरजेचं होतं. त्यांना दोघींना स्वतःला की त्यांच्यामध्ये चेंज झालं तर मी घरामध्ये ते बोलू शकते आणि तर बाहेरच्या लोकांचा तर काही प्रश्नच नाही. पण ते पटवून देण्यासाठी ह्यांना आधी तयार करणं गरजेचं होतं आणि नंतर मग म्हणजे घरामध्ये बोलणं की बाहेरच्यांचा आपण विचार करू नये अँड ऑल सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जो कालावधी गेला तो टोटल 1 वर्षाचा गेला आणि 1 वर्षानंतर मग त्यांनाही पटलं. म्हणजे अचानक आमच्या वहिनी आल्या मला व्हिजिट करायला आणि त्या आल्यानंतर मग माझ्या वहिनींचं आणि माझंसुद्धा बोलणं लग्नाआधीसुद्धा आणि अजूनही आमचं जे बोलणं असतं ते टोटली एज्युकेशनल असतं. अशा गोष्टींबद्दल असतं म्हणजे काही अपॉर्च्युनिटी आणि काहीतरी वेगळं करणं अशा बाबतीत शैक्षणिक एज्युकेशनल म्हटलं तरी चालेल असं बोलणं असतं मोटिवेशनल. तर त्या आल्या आणि त्यांना म्हणजे मी तर आधी बोलायचेच पण माझ्या आमच्या ताईंना त्यांचं बोलणं आणखीनच प्रभावित करून गेलं आणि त्यामुळे त्या आणखीनच मोटिवेट झाल्या. त्यांनी पण सांगितलं की अरे तुम्ही एवढं शिक्षण केले का घरात बसताय, जॉबसाठी ट्राय करा, तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स. आणि मला ते जाणवत होतं की त्यांच्यामध्ये ते गट्स आहेत, ते करू शकतात. पण कॉन्फिडन्स त्यांचा जो आहे तो त्याला वाव भेटत नाही हे माझ्या लक्षात येत होतं. मग मी हे ट्राय करून आणि वहिनी येऊन गेल्यानंतर त्यांच्यामध्ये स्वतः चेंज झाला आणि त्या मला म्हटल्या की आपण ट्राय करूया जॉबसाठी आणि बघूया. मग आम्ही दोघी सोबत जाऊन नंद भाऊजाई आम्ही इंटरव्ह्यू द्यायचो पूर्ण कराड सिटीमध्ये. आम्ही बरेच ठिकाणी प्रयत्न केला. त्यानंतर मग त्यांनी एका ठिकाणी त्यांना जॉब भेटला. असं सिम्पलसाच होता. तर त्यांनी तो जॉब केला. तो जॉब करत त्यांनी त्यांचं कम्प्युटर एज्युकेशन कंप्लीट केलं. त्यांनी CIT केला. त्यानंतर त्यांना चांगल्या ठिकाणी बँक म्हणजे एक सोसायटी काय म्हणतात त्याला पतसंस्था त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जॉब लागला त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं लग्न होईपर्यंत जॉब केला आणि आता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं टायपिंगसुद्धा कंप्लीट केलं. पण मला माहीत नाही हे त्यांना कितपत पटते की हे ह्याच्यामुळे झाले. पण मला माहिती आहे की हे मी घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तर असं असतं की आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनासुद्धा आपण असं चेंज करून सोडायचं असतं. तर मी असा प्रयत्न केलेला, असं माझं प्लॅनिंग होतं आणि ते सक्सेस झालं आणि आज मी पहिल्यांदा हे एक्सप्रेस करते. तर मला असं वाटतं दॅट्स हा एक माझा एक्सपिरियन्स होता. मला म्हणजे माझ्या ह्याच्यातून असं तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांनी जॉब केला आणि आता ज्या लहान आहेत त्यासुद्धा आता अजून त्या मॅरिड नाहीत तर त्यासुद्धा आता इथे बारामतीमध्ये आमच्यासोबत असतात. त्यासुद्धा आता 2-3 ठिकाणी त्यांनी जॉब केले. त्या स्वतः एकट्या जातात इंटरव्ह्यूज द्यायला, त्यांच्या त्या जॉब शोधतात आणि जॉईन होतात. त्यांना जिथे पटेल तिथे. तर असं आहे म्हणजे त्यांच्यात जो कॉन्फिडन्स होता म्हणजे असं काही मी केलं आहे काही असं नाही, फक्त मी त्याला हवा दिली. त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता त्याला कसं त्यांनी वापर केला पाहिजे, कसं त्यांनी एक्सप्रेस केलं पाहिजे हे फक्त मी एक म्हटलं तर एक पुश केलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आणि आता मी पण माझ्या मार्गाने चालू आहे जे की माझं आता तुम्ही पाहत आहे मला यूट्यूबवरती. तर असं असतं म्हणजे काय म्हणतात स्वतःला एक परिस करा
माझ्या परिसराच्या संपर्कात जे काही येईल ना त्याला ते सोनं करून सोडतात. परिसराच्या संपर्कात लोखंड जरी आलं तरी ते त्याला सोनं करून सोडतात. तर अशी आपली पर्सनॅलिटी असली पाहिजे, असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. तर त्याचबरोबर आता आपला हा व्हिडिओ कंप्लीट होत आलेला आहे आणि व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. त्यामुळे काय करा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी ट्राय करेन तुम्हाला म्हणजे मी ट्राय केलेला आहे तुम्हाला कमीत कमी शब्दात सगळं काही सांगण्याचा, परंतु व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असंच आपल्या चॅनलवरती प्रेम राहू द्या आणि अशीच नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. सो तोपर्यंत मी तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.